ह्या माणसाने मला तिथं नीट केलं, मला नवीन जीवदान दिलं। मी आज जो आहे ते ह्या विठ्ठलामुळे मी आज जिवंत आहे। तर त्या ऋण माझ्या ज्याने फिटणार नाही। आपण संकटात असताना आपल्यासाठी हा देव म्हणून उभा राहतो। तर आज या देवासाठी आपण, मला वाटलं की या देवासाठी आपलं काहीतरी थोडंफार कर्तव्य वाटतं की आपण थोडंफार पुढे असं आहे। सर, मी लंके साहेबांच्या मतदारसंघामधला नाही। मला कोविड झाला होता सर, कोविड झाला होता। तर त्यावेळेस कोरोनाच्या कालखंडामध्ये अशी भयानक परिस्थिती होती, कुणी कोणाच्या जवळ पण येत नव्हतं, कुणी कोणाला मदत पण करत नव्हतं। अशा कालखंडामध्ये या माऊलीनी, या विठ्ठलानी मला तिथं कोविड सेंटरच्या भाळवणी कोविड सेंटरमध्ये मी तिथं गेलो। कोरोना काळात वाचवला जीव म्हणून तो करतोय उमेदवार निलेश लंकेंचा प्रचार। अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार करणारा युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील योगेश शिंदे नावाचा युवक। या युवकाला कोरोना काळामध्ये कोरोना झाला होता आणि याच काळात त्याला आमदार निलेश लंकेने आधार देऊन कोविड सेंटरमध्ये त्याचा जीव वाचवला आहे। त्यामुळे उमेदवार असलेले निलेश लंके यांच्या प्रचार करण्यासाठी, त्यांचे चिन्ह गावोगावात पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम या युवकाने हाती घेतली। गेल्या 22 दिवसापासून तो प्रमुख गावात जाऊन उमेदवार निलेश लंकेच्या चिन्हाचा प्रचार तो घरोघरी जाऊन अशा पद्धतीने करत आहे। याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माझा जीव त्यांनी वाचवला आहे, त्यामुळे मी त्यांचा हा एक छोटासा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं। उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार करणारा असा एक कार्यकर्ता आहे की तो गेल्या 22 दिवसापासून सायकल वारी सुरू केली। आपण बघू शकता की संपूर्ण सायकलवर अशा पद्धतीने त्यांनी सजावट केली आहे, देव माणूस असा उल्लेख केलाय। आपल्या सोबत शिंदे युवक आहे। काय नाव तुमचं, कुठून आले, गेल्या किती दिवसापासून प्रचार करताय? सर, माझं नाव योगेश शिंदे, मी संगमनेर तालुक्यातला आहे। मला 20-22 दिवस झाले लंके साहेबांचा प्रचार करतो। म्हणजे कुठं कुठं फिरलात आतापर्यंत, कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे, याच्यावर काय काय लावलं? सर, शेवगाव तालुक्यामध्ये गेलो, त्यानंतर पाथर्डी तालुक्यात गेलो, मग खेडे पाडे वाड्या वस्त्यांवरती गेलो। असं लोकांना भेटत मग आता जामखेडला निघालेलो, आष्टी तालुक्यात आता इथनं म्हणजे या रोडनं निघालेलो मी आता। कसा दिनक्रम असतो, सकाळी कुठं जाता, कशा पद्धतीने प्रचार? सर, सकाळी मी म्हणजे संध्याकाळी ज्या मंदिरात वगैरे कुठं असेल, जिथं जागा भेटेल तिथं मुक्काम करतो। कारण खेड्यापाड्यात गेल्यावरती मंदिर किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करतो, तिथं जेवणा घावण्याची सोय ते कार्यकर्ते करतात माझीवाली। मग सकाळी चहाच्या हॉटेल इकडे तिकडे लोकांना भेटतो, त्यांना समजून सांगतो लंके साहेबांबद्दल, त्यांना समजून सांगतो। कारण की चिन्ह नवं असल्यामुळं, तुतारी हे चिन्ह नवं असल्यामुळं त्यांना ते समजून सांगावं लागतं की बाबा हे तुतारी जागृती करताय। हा, जनजागृती करतो। तुम्हाला याच्यातून काय फायदा भेटणार, कशामुळे तुम्ही इतकं फिरताय 22 दिवसापासून? कार्यकर्ता म्हणून ठीक आहे, सगळीकडे फिरताय, याच्यात तुम्हाला काय फायदा? त्याचं कारण असं आहे सर, मी लंके साहेबांच्या मतदारसंघामधला नाही, काही नाही। मला कोविड झाला होता सर, कोविड झाला होता। तर त्यावेळेस कोरोनाच्या कालखंडामध्ये अशी भयानक परिस्थिती होती, कुणी कोणाच्या जवळ पण येत नव्हतं, कुणी कोणाला मदत पण करत नव्हतं। अशा कालखंडामध्ये या माऊलीनी, या विठ्ठलानी मला तिथं कोविड सेंटरच्या भाळवणी कोविड सेंटरमध्ये मी तिथं गेलो। ह्या माणसाने मला तिथं नीट केलं, मला नवीन जीवदान दिलं। मी आज जो आहे ते ह्या विठ्ठलामुळे मी आज जिवंत आहे। तर त्या ऋण माझ्या ज्याने फिटणार नाही, पण एक म्हणजे ते उपकाराची परतफेड तुम्ही अशा पद्धतीने करतो? फेड होणार नाही, पण जर आपण संकटात असताना आपल्यासाठी हा देव म्हणून उभा राहतो। तर आज या देवासाठी आपण, मला वाटलं की या देवासाठी आपलं काहीतरी थोडंफार कर्तव्य वाटतं की आपण थोडंफार पुढे गेलं पाहिजे। कशी हवा आहे? निलेश लंके सगळे गावोगावात चर्चा सुरू आहे, तिकडे विरोधी उमेदवार सुजय विखे, आणि ह्यांची कशी हवा आहे? तुम्ही गावामध्ये कसा प्रतिसाद? सर, गावागावामध्ये प्रतिसाद असतो सर। सामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली। सामान्य जनतेने, जे लोक लंके साहेबांना कधी भेटले नाही, ज्या लोकांना लंके साहेब माहिती पण नाही, फक्त ऐकलेलं आहे, त्या लोकांचं एवढंच म्हणणं आहे, यावेळेस आपल्या घरातला माणूस जायचा, आपल्या घरातला माणूस निलेश लंके। फक्त विषय असा आहे सर, चिन्ह नवं असल्यामुळे समजून सांगण्यासाठी आपण तिथपर्यंत जातोय। आणि लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की आपण सगळेजण लोकांना चिन्ह समजून सांगा। लंके साहेबांबद्दल एवढं अप्रतिम प्रेम आहे लोकांच्या मनामध्ये, ज्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नाहीये, असे लोक सुगत निलेश लंके साहेबच म्हणतात। आपल्याला कळकळीची विनंती, आपण कार्यकर्त्यांनी स्वतः त्या मतदारांपर्यंत जाऊन त्यांना चिन्ह समजून सांगा। कारण की आपलं चिन्ह काय आहे, तुतारीवाला माणूस हे चिन्ह त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचवायचं आहे। कारण की नवीन चिन्ह असल्यामुळं
तिथं आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. पाहिलं आपण की कोविड काळामध्ये ज्याचं जीवदान वाचवलं, जीव वाचवला असे कार्यकर्ते नाहीत, पण ते निलेश लंकेने जे केलेलं जीवदान दिलेले त्याबद्दल आता हा नवीन उमेदवार आणि सध्या त्यांना प्रचार गावोगावी जाऊन जनजागृती करण्याची गरज आहे, म्हणून या युवकांनी सायकल वारी सुरू केली. आणि यामधून आता तुतारी वाजणार का कमळ फुलणार काय सर वाजणार तर तुतारीच वाजणार. तुतारी अशी वाजणार सर का डायरेक्ट दिल्ली. बघितलं आपण की तुतारी नक्कीच वाजणार आणि ती ही तुतारी दिल्लीमध्ये पोहोचणार असा माहिती या युवकांनी दिली. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.